आमची आई घसरली तर खायला. वन बाय वन. जर मी बघतला तुम्ही फॉलो करत असतील, सबस्क्राईब करत असतील आज आम्ही चालले सुनाकाचं चायनीजची ओपनिंग आहे तिथं कलंबोलीमध्येच आहे. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो कशी ओपनिंग म्हणजे शॉप दाखवतो तुम्हाला. असं आहे न्यूवाला. आधी कलंबोलीमध्येच होता पण दुसरीकडे होता, आता दुसरीकडे ओपन केलेलं. पण लोकेशन वगैरे मला सांगतो सगळं. ब्लॉग बघत राहू कंटिन्यू. आता आम्ही पाणी इथं पोहोचलेलो. डिमार्टपासून जाऊनच आहे 2 मिनिटाचं अंतरावर. काकाने ओपन केले शॉप. तुम्हाला दाखवतो मी आता. येतं साधने आल्या आमच्या आई. वहिनी आणि दादा येते मागून. एक फिरायचे जर कलंबोलीमध्ये राहतात तर डिमार्टपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर चायनीज शॉप. बॅनर लावलेला असेल तर बॅनर नाही तिथं खांब्यानं पण लावलं ना. हा खालचा हा आणि हा वरती जाऊन दाखवतो. माझा आवाज येतो सर काय माहीत नाही. खूप बसलं वरती चला खाली कळलं. इथं कोल्ड ड्रिंक्स आहेत तुम्हाला पाहिजे असतील तर. फ्राईड हे वगैरे यावी घेतली तर काढा पियाला. आमची आत्या या दोघी आमच्या आत्या असेल आणि आमची आई घसरली तर खायला. कॅमेरा समोर आलं लगे अशी सभ्य दाखवतो जशी मी किती गरीब गाव आहे एकदम. काहीच कोण नाही आणि गरीबांना नुसता चावचाव तरी घेऊन धावतोस तुम्हाला. तर बायका बसला काकासा बाय आणि हा ओंकार. मी असं ऐकले तू पण ब्लॉग करतोस. तुमच्या मम्मीने स्टेटसला ठेवले चॅनल सर्व आहे का ओंकार बघत काय 788. आम्हाला सबस्क्राईबची गरज आहे. तुला काय सबस्क्राईब करायला सांगू तरी करा गाईज. याला सबस्क्राईब करा. पण ब्लॉग टाकले का तुम्ही? ओके जा. इथं डीमार्ट आहे, तिथं डॉमिनोज आहे आणि तो इथं चायनीज कॉर्नर होता तो चेंज करून आता बघा इथं असं बोर्ड लावलेला आहे. तर आता इथं जा समोरच आहे चायनीज. गाडी म्हणून दिसत नाही गाडी. बघा इथं चायनीज कॉर्नर येऊ. तिथं होता तिथून आता इथं आणले. ही मंडी बघा कशी आहे. टाइमपास करतात. तर यो आहे आमचा काकाचं चायनीज कॉर्नर आहे हा. काका सांगल डिलेवरी कुठं कुठं अवेलेबल आहे. लोरपाली गाव, तिरुपारा, कलंबोली गाव, कलंबोली फ्री डिलेवरी ना. फ्री डिलेवरी सगळीकडं. आणि एक फुल फ्राईड राईस नाही तर काय म्हणजे चायनीज वगैरे घेतल्यावर त्याच्यावर एक फ्री ना. 1 बाय 1. जर मी बघतला तुम्ही फॉलो करत असतील, सबस्क्राईब करत असतील तर तुम्ही फुल काय पण घ्या राईस नूडल्स त्याच्यावर एक अजून फ्री भेटेल.
फक्त फॉलो करा. मला तुम्ही नाव सांगा काका प्रीती. तर गाईज आम्ही चाललो दोघा पार्सल घेऊन, कारण की आम्ही दोघंच नॉनव्हेज खाणार आहेत आज मंगळवारी, बाकी कोणच नाही. म्हणून आम्ही उद्या परत येऊ. उद्या परत मी हेच कपडे घालून कारण की रीलवर मी आज रीलसाठी शॉर्ट्स घेतले थोडं व्हिडिओ. तर आज कोण खाणार नव्हतं म्हणून एवढं डिश काय बनवलं नाही आम्ही. मग उद्या मी परत येईन, त्याच्यानंच ती क्लिप ॲड करेन. म्हणून येत तुम्ही बघा. आता मला परत एकच कपडे घालते काय, तर असं काय नाही. मी हेच कपडे उद्या घालते परत व्हिडिओ करायसाठी. काय आता आम्ही सगळी घरी चालल्या, घरी चाललो झालं ओपनिंग झाली आणि आम्ही उद्या परत येऊ खाण्यासाठी. स्पेशली तेच कपडे घालून तेच कपडे घालून येऊ स्पेशली रील काढायसाठी. कारण की आता मी थोडीशी व्हिडिओ घेतली त्याच्यानंच ॲड करेन. उद्या किती वाजता? उद्या संध्याकाळी येऊ, कारण की दुपारी सगळ्यांना टाईम नाही भेटणार. संध्याकाळी येऊ. चला काही आता आम्ही चाललो, कंटिन्यू करू आम्ही करू का व्लॉग मी आणि ॲड करतो. तर काहीच मी आता आले घरी, कपडे वगैरे चेंज केलं. मी खाऊन घेतो जो आणले तो. रेसिपी तर काय आहे का नाही आज काय बनवायचं आहे? आज काय बनवायचं आहे जेवायला संध्याकाळी? मसूरची बनवणारच भाजी. त्याची रेसिपी मी टाकली तर टाकली. म्हणजे दादाला सांगल्या मला, आता नक्की नाही माहिती. तर हाणली तर बनवू. रेसिपी दाखवायला भेटली तर दाखवेल मी, नाही तर मग नाही दाखवणार. तर मी चायनीज आणली तो खाऊन घेतो. आणि पप्पा मसूरची भाजी भाकरी. कारण की आज मंगळवारी सगळ्यांना उपवास असते. कारण आमच्या घरात सगळं ना, फक्त मला आणि पप्पाला सोडून आम्हाला दोघांना नसतं. आम्ही आम्ही सगळे वाराला खातात, फक्त गुरुवारी नाही खात. गुरुवारी फक्त व्हेज खातो आम्ही दोघा. आणि बाकी कारण की आजच खाणं म्हणजे सगळे डिश दाखवणार होती मी चायनीजवर गेलो तेव्हा. पण काय झालं माहिती आहे, एवढं सगळं दाखवायला घेतलं. खाईल कोण? मी एकटीच खाईल. कशात मग उगाच तो वेस्टेज. म्हणून बरं उद्या जाऊ परत आणि सगळ्यांना घेऊन जाऊ पोरांना. जेवढं दाखवेल तुम्हाला, नंतर आम्ही सगळेही खाऊ तो. आणि मी आज रील्ससाठी म्हणजे जी अशी कोलॅबरेशन व्हिडिओ असतात तशी मी शूट केली. हां ढोकला तर काहीच काल काय झाला माहिती, काल मी बाहेर गेली ती कॉलेजमध्ये, जरा काम होता माझा. आणि येऊन मी झोपली. मम्मीने ना सांगितलेला की आम्ही काय बोलतो त्याला मोक्कल बनवणार आहेत. मी आणि वहिनी म्हणजे मम्मी आणि वहिनी बनवणार आहेत, तर व्हिडिओ कर. मी म्हणा हां. मी झोपून होती. मी केला आणि मी झोपली आणि उठून बघते ते रेडी होता. म्हणून मला जाऊ दे. त्या दोघी मिळून मोक्कल बनवलंय, बघू शकता तुम्ही. मी तर गोड खात नाही जास्त. या विकाल खायला सगळे एकदम भारी झाले. जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी मोक्कलची तर सांगा. मी परत मम्मी आणि वहिनीला बनवायला लावेन आणि त्यांची व्हिडिओ काढेन. तुम्ही खात असतील तर सांगा. हां तर संध्याकाळी नाही, उद्या मी परत जाईल तीच रील कंटिन्यू करायसाठी. मग रीलवर टाकली सोबतच येईल रील आणि ब्लॉग एकच दिवशी येईल. मग तुम्ही रील बघा. जर आली असेल म्हणजे ब्लॉग तर आता बघत असतील तुम्ही. ब्लॉग बघा, रील बघायला जा, कोलॅबरेशन व्हिडिओ. आणि नक्की विजिट करा एकविराई चायनीज कॉर्नर. काय जातं चाललं काम त्याला ऐका. बाबा खूप नाव त्याला. बाबा चे ऐका. आमचं चिंटू बघा, आम्ही झालेला काम येऊन. बाबा काय चालले? गुजरलेस? बाबा आज मैं जी रहा हूँ, आज मुझे आजाद कर दिया मेरे मम्मी ने. हे भगवान मुझे शक्ति दे. मुच्छिला काय पेट्रोल पंपवर आला त्याने पेट्रोल भरला. अरे चल बाबा पुरा. याला पबजी जीव झाले. समोरची गाडी गेली तर बघत बसले. ते बाबा मारतील ते. बाबा आपल्याला मारतील आता. कितीचा गाईज आता आम्ही कपडे घ्यायला
आणि याची मस्ती अजून खपत नाही. ची तुला घ्यायची फ्रॉक? फ्रॉक घ्यायची तुला? 400-500 तक है, इससे महंगी अच्छी थोड़ी फ्रॉक पाहिजे का? 1500. काहीच आता आज आम्ही परत आलेलो आहोत. आज टेस्ट करून सगळं माहिती बसलं निघतं. चल सुजाला तो आले बघ. काय काय स्पेशल खायला सची बँडी लॉलीपॉप, चिकन चिल्ली, चिकन क्रिस्पी, चिकन टिपर राईस, चिकन राईस, चिकन नूडल्स. शेफ पण बी टेस्ट करून सांगू मला पहिले टाइमपास तुम्हाला भेटेल. पहिले टाइमपास हो. वरती बसतो आम्ही. एकावर एक फ्री ऑफर चालू आहे. हा एकावर एक फ्री ऑफर चालू आहे. आम्ही वरती बसतो समजा. तर गाईज आता मी परत आले किचन मध्ये. तो पण बोलला काय ते काल मी त्याला नुसता उडवाला आपल्याला. आज पण सांगतो अंकल आज क्या बना रहे हो? क्या बना रहे हो? टाइमपास खाऊन घेतो. बाकी ऑर्डर प्रोसेसमध्ये आलो दाखवतो तुम्हाला. आमचा लॉलीपॉप क्रिस्पी आणि आलेली आहे. आणि आम्ही टेस्ट करून सांगू तुम्हाला कसं आहे. ही आहे चिकन क्रिस्पी, चिकन चिल्ली, लॉलीपॉप आणि हा टाइमपास मी स्टार्टरसाठी मागवले. आधी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे. काय काय मागवले चिकन चिल्ली, क्रिस्पी आणि टाइमपास. ते आम्ही खाऊन दाखवू कसा लागतो तुम्हाला सजेस्ट करून नक्की यायला. लॉलीपॉप घेतले मस्त आहे. पण टेस्ट आहे. क्रिस्पी क्रिस्पी तर माझी फेवरेट आहे. क्रिस्पी तर माझी फेवरेट आहे. एक नंबर. लॉलीपॉप खायला कसं आहे सांगा. मस्त एकदम क्रंची आणि सेजवान तर एकच नंबर. सगळं एक टेस्ट करू. गाईज आम्ही आता हा खाता आहोत स्टार्टर आणि मग नंतर मेन कोर्स आले चायनीज कोर्स वगैरे मागवले ते आल्यावर करून मला दाखवतो. नवश जो आहे टिपर राईस, हक्का नूडल्स, सिंगापूर राईस, फ्राईड राईस. आणि हा आहे तो टिपर राईस आता आम्ही ओपन खाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. असं नका समजा आम्हीच खातो. बाकी लय जण आहेत. बघा तो सगळे मिळून खातो. आता मी खाते नूडल्स आणि नवश खाते सिंगापूर राईस. मस्त आहे. म्हणजे भाजलंय. सिंगापूर राईस आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले. काजू बदाम मनुका काजू काजू मनुका मनुका. That's it. नक्की ट्राय करा एकदा आल्यावर सिंगापूर राईस नूडल्स. आणि आता हे दादा बहिणी घालून दाखवतात त्याचे पण रिकमेंडेशन करतात कसे लागते. नक्की ट्राय करा. दादाने घालून ट्रिपल राईस, बहिणी घालून फ्राईड राईस. आणि ग्रेव्ही तर बघूनच वाटलेलं आहे बरं एकदम ठीक ठीक आहे एकदम जबरदस्त. या गाईज सिंगापूर राईस नूडल्स, ट्रिपल राईस, फ्राईड राईस ट्राय करायला विसरू नका.
आणि स्टार्टर पण तुम्हाला दाखवलं, ते पण ट्राय करा, ते पण मस्त आहेत. हेल्थ हवा पाहिजे. तर गाईज इथं बिर्याणी नूडल्स, हाँगकाँग राईस, ट्रिपल राईस आणि फ्राईड राईस एकसाथ घेतले. आता थोडं करून खाऊ आम्ही. एक फ्राईड राईस पार्सल. एक फ्राईड राईस पार्सल. अरे काल प्लॅन दिला. गाईज नक्की या. दोन ट्राय करायचं. सिंगापूर राईस. सिंगापूर राईस मोस्ट रिकमेंडेड. ॲड्रेस मी टाकेन व्हिडिओच्या साईडला मी, आणि तो फोटो पण असं मी आधी काढले व्हिडिओ तिथं आहे त्याच्यामुळे बघा. डीमार्ट कलंबोलीमध्ये राहणार असेल, डीमार्टचे इथून फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे. बॅनर लावलं तर बॅनरला फॉलो करून या, नाही तर माझी व्हिडिओ बघून एक बिला चायनीज कॉर्नर. तर काही आमचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे, सगळी पचली खाऊन टायर झाल्या पोटा. तर तुम्ही जर आलं इथं तर बाकी जागेवर जर तुम्ही फ्राईड राईस घेत असाल तर एकच कंटेनर भेटलं असतं तुम्हाला फुलचा. पण इथून जर तुम्ही फुल घेतला पार्सल, नाही तर इथं पण म्हणजे इथं तर असं पण 2मध्ये देत असतील जर तुम्ही 1 बाय 2 सांगलं तर. पण जर पार्सल तुम्ही फुल मागितला तर ते 2 कंटेनरमध्ये येतील तुम्हाला. ते पण हाफचे कंटेनर नाही, फुलचे कंटेनर येतील. तर तुम्ही या नक्की विजिट द्या. मी ॲड्रेस टाकतो, आई एकविरा चायनीज कॉर्नर. काय झालं वरती बसतो सामान खायला. वरती पण नाही बसत ना, खालची पण नाही. तुम्ही काय खात होतं? व्हेज मंचुरियन खात होते. सुजल व्हेज खातोय सध्या. हाय एक चायनीज कॉर्नर. मेन्यू कार्ड मी दाखवलेलं तुम्हाला, ते बघा एकदम. आणि हाय हा व्हेज आहे, व्हेज फ्राईड राईस. आणि हे हा मंचुरियन होता, व्हेज मंचुरियन. खा ते खा. हाय ॲड्रेस खालती दिलं आहे. शॉप नंबर 15 सूरज रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 15, सेक्टर 10 रोडपाली कलंबोली. तर गाईज आता आम्ही चाललो घरी. चला खाऊन घेऊन झाला. पार्सल पण घेतला कालूला स्पेशल 2 कुत्र्यांसाठी पार्सल पण घेतलं आहे आम्ही. आता पाऊस पडतोय, इच्छा चालली आहे डीमार्टला जायचा. बघू आता डीमार्टला जातो, नाही तर मग घरी जातो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चायनीज शॉप्स नक्की व्हिजिट द्या. ॲड्रेस आहे दाखवला मी तुम्हाला, सूरज रेसिडेन्सी, सेक्टर 10-11 काहीतरी आहे, कलंबोली रोडपाली. तिथे डीमार्टच्या एक बिल्डिंग सोडून लगेच.